हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा पॉइंट। आता तुम्हाला MSCB एग्जामसाठी MCQ क्वेश्चन विचारले जाणार आहेत। MCQ मध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन विचारतात, जे थेरॉटिकल पार्टवर डिपेंड असतात। काही क्वेश्चन आपल्याला न्यूमरिकल क्वेश्चन्स सुद्धा विचारले जातात, जे प्रॅक्टिकली सॉल्व करावे लागतात। तर त्यातला एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग। पार्टनरशिप फॉर्ममध्ये आपल्याला एक ॲडजस्टमेंट दिले जाते, कॅल्क्युलेट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग। याच्यावर देखील तुम्हाला न्यूमरिकल क्वेश्चन्स येऊ शकतात। ठीक आहे, छोटासा पॉइंट आहे पण महत्त्वाचा आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कसं कॅल्क्युलेट करायचं। इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बघण्याआधी ड्रॉइंग म्हणजे काय ते बघा। ड्रॉइंग म्हणजे काय, उचल। आता जर समजा व्यवसायामध्ये पार्टनरने किंवा मालकाने 10,000 रुपये पर्सनल यूजसाठी घेतले, तर त्याला काय म्हणणार, ड्रॉइंग। राम हा पार्टनर आहे, त्याने काय केलं, 1 जानेवारी 2023ला 10,000 रुपये विड्रॉ केले व्यवसायातून। ठीक आहे, आपलं इयर एंड होतं 31 मार्चला। म्हणजेच आपण इंटरेस्ट कितीचा कॅल्क्युलेट करणार, 1 जानेवारी ते 31 जानेवारी 1 महिना, ठीक आहे, फेब्रुवारी 2 महिने आणि मार्च 3 महिने। मग आपण काय करणार, समजा आपल्याला इंटरेस्ट रेट 8% दिलेला आहे, तर 10,000वर आपण 8% इंटरेस्ट चार्ज केला। वर्षभराचा इंटरेस्ट किती येतो, 800 रुपये। ठीक आहे, 800 रुपये आपला एका वर्षाचा इंटरेस्ट येतो। 800 रुपये वर्षभराचा इंटरेस्ट येतो। या ठिकाणी ड्रॉइंग कधी झाली, ड्रॉइंग 1 जानेवारीला झाली। ठीक आहे, रामने विड्रॉ कधी केले, 1 जानेवारीला केले आणि कधीपर्यंत, आता 31 मार्चला इयर क्लोज होत आहे, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्याचा इंटरेस्ट त्याला चार्ज होईल। ठीक आहे, मग आपण काय केलं, गुणिले 3 भागिले 12। ठीक आहे, 12 महिन्यापैकी 3 महिन्याचा इंटरेस्ट चार्ज करायचा आपल्याला। मग या ठिकाणी इंटरेस्टची अमाऊंट किती येते, 200 रुपये इंटरेस्ट चार्ज होईल। ट्रान्झॅक्शन काय दिले होते, रामने विड्रॉ केले 1 जानेवारी 2023ला 10,000 रुपये विड्रॉ केले, 8% इंटरेस्ट चार्ज केला आपण। मग 8% इंटरेस्ट किती, 3 महिन्यासाठी 200 रुपये आला। मग या ठिकाणी बघा 200 रुपये आपण इंटरेस्ट चार्ज केला, पण ट्रान्झॅक्शन कोणती होती बघा, वर्षातून एकदाच अमाऊंट विड्रॉ केली आणि त्याची डेट तुम्हाला दिलेली आहे, कधी विड्रॉ केली। तुम्ही सिंपल कॅल्क्युलेशन केलं, किती महिन्याचा इंटरेस्ट चार्ज करायचा आपण चार्ज केलं। पण आता तुम्हाला एवढी सिंपल ट्रान्झॅक्शन विचारणार नाही, तुम्हाला थोडी कॉम्प्लिकेटेड विचारते। तर ही जी पद्धत आहे, तर ह्याच्यामध्ये काय केले, फिक्स अमाऊंट विड्रॉ केलेली नाही। ठीक आहे, रामने कधी 10,000 उचल केली की 1 जानेवारीला, मग परत ट्रान्झॅक्शन दिली आहे, रामने 50,000 विड्रॉ केले 1 जुलैला। ठीक आहे, तर हे काय झालं, फिक्स पिरियड नाही आहे, फिक्स अमाऊंट नाही आहे। ठीक आहे, आणि दुसरा टाइप काय आहे, व्हेन फिक्स अमाऊंट इज विड्रॉन एव्हरी मंथ। ठीक आहे, कधी कधी काय होतं की पार्टनर डिसाइड करतात की दर महिन्याला आम्ही 1,000 रुपये विड्रॉ करू, दर महिन्याला 2,000 किंवा दर महिन्याला 3,000, 10,000 विड्रॉ करणार। म्हणजेच फिक्स अमाऊंट ठराविक पिरियडला एव्हरी मंथ, प्रत्येक महिन्याला विड्रॉ करणार। एक्झाम्पल बघा, राम विड्रॉ ₹10,000 पर मंथ फ्रॉम द बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज ड्युरिंग द इयर एंडिंग 31 मार्च 2023। रामने विड्रॉ केले, राम किती विड्रॉ करतो, 10,000 पर मंथ विड्रॉ करतो। कधी, इयर एंडिंग पर्यंत। इयर एंडिंग पर्यंत म्हणजेच 31 मार्च पर्यंत 2023 पर्यंत त्यांनी किती विड्रॉ केले, दर महिन्याला 10,000 रुपये विड्रॉ केले। ठीक आहे, आणि इथे काय सांगितलं, कॅल्क्युलेट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 8% इन डिफरंट सिच्युएशन। डिफरंट सिच्युएशन मध्ये ड्रॉइंगवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा म्हणून सांगितलं। डिफरंट सिच्युएशन कोणत्या झाल्या, आता त्यांनी पर मंथ किती विड्रॉ केले, 10,000 रुपये विड्रॉ केले। मग जर समजा त्याने महिन्याच्या सुरुवातीलाच विड्रॉ केले, 1 जानेवारीला त्याने विड्रॉ केले, म्हणजे जानेवारी महिन्याचा इंटरेस्ट त्याला चार्ज होईल। ठीक आहे, आणि जर तो 31 जानेवारीला त्याने विड्रॉ केले असते, तर आपला पिरियड चेंज झाला असता की नाही, कारण जानेवारी महिना संपलेला आहे, मग जानेवारी महिन्याचा तुम्ही इंटरेस्ट चार्ज करू शकत नाही। ठीक आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल, जानेवारी महिना सोडून तुम्ही इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार। ठीक आहे, मग जानेवारीच्या पुढचा महिना कोणता, फेब्रुवारी मार्च, 2 महिन्याचा इंटरेस्ट इथं कॅल्क्युलेट झाला असता। ठीक आहे, आपण किती महिन्याचा केला, 3 का, कारण डेट चेंज आहे म्हणून। आलं लक्षात। ठीक आहे, मग हा फरक आहे डेटचा आणि इंटरेस्टचा। जर समजा महिन्याच्या सुरुवातीला जर ड्रॉइंग असेल, तर त्या महिन्याचा इंटरेस्ट चार्ज होतो, आणि ॲट द एंड ऑफ मंथ जर इंटरेस्ट ड्रॉइंग असेल, तर त्या महिन्याचा इंटरेस्ट चार्ज होत नाही। ठीक आहे, मिडलमध्ये जर ड्रॉइंग असेल, म्हणजे 15 तारखेला विड्रॉ केले, आता हे 15 जानेवारीला ही ट्रान्झॅक्शन असते, तर हा आपल्याला, आपण इथं 3 महिन्याचा घेतला, तर 3च्या ऐवजी आपण 2.5 महिन्याचा घेतला असता। ठीक आहे, म्हणजेच
आपण जसजशी तुमची डेट चेंज होईल किंवा महिन्याच्या सुरुवातीला जर ड्रॉविंग असेल तर त्या महिन्याचा इंटरेस्ट चार्ज होणार, ॲट द एंड ऑफ मंथ असेल तर त्या महिन्याचा होणार नाही चार्ज इंटरेस्ट, मिडलमध्ये असेल तर त्या अर्ध्या महिन्याचा इंटरेस्ट चार्ज होणार. तर हे कॅल्क्युलेशनचे फरक आहे. त्याच्यामुळे डिफरंट सिच्युएशन तुम्हाला ट्रान्झॅक्शनमध्ये हे एक्झाम्पल देतील आणि सांगतील ॲज्युम दॅट राम कधी विड्रॉ करतो, राम महिन्याच्या पहिल्याच दिवशी विड्रॉ करतो म्हणून सांगतील. ठीक आहे. मग व्हेन द अमाऊंट इज विड्रॉन ॲट द बिगिनिंग ऑफ ईच मंथ. ठीक आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच जर ड्रॉविंग केलेली असेल किंवा अमाऊंट विड्रॉ केलेली असेल तर इंटरेस्ट कसा चार्ज करायचा. व्हेन द अमाऊंट विड्रॉन ॲट द एंड ऑफ ईच मंथ. महिन्याच्या शेवटी जर अमाऊंट विड्रॉ केली तर इंटरेस्ट कसा चार्ज करायचा. आणि व्हेन द अमाऊंट विड्रॉ ॲट द मिडल ऑफ द मंथ. ठीक आहे. प्रत्येक महिन्याच्या मिडलमध्ये जर ड्रॉविंग विड्रॉ केली जात असेल तर कोणत्या सूत्रानुसार किंवा इंटरेस्ट कसा चार्ज करायचा. तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आपल्याला काढायची आहे, पण आधी ड्रॉविंग बघा किती आहे. टोटल ड्रॉविंग आपली किती आहे. एव्हरी मंथ 10,000 जर विड्रॉ केले जातात तर 10,000 गुणिले 12 करा. टोटल ड्रॉविंग किती आली 1,20,000. ड्रॉविंगचा रेट काय दिलाय तुम्हाला 8% इंटरेस्ट रेट दिलेला आहे. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग इज इक्वल टू 1,20,000 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट काय. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8% गुणिले पिरियड करावं लागेल. ठीक आहे. मग आता पिरियड किती महिने घ्यायचं. 12 महिन्याची ड्रॉविंग आहे. पहिल्या महिन्यात ज्या वेळेस आपण ड्रॉविंग केली म्हणजे तिथे 12 महिन्याचा चार्ज होईल कारण सुरुवातीलाच घेतोय. दुसऱ्या महिन्यात आपण 1 फेब्रुवारीला ड्रॉइंग घेतली म्हणजेच तिथे 11 महिन्याचा चार्ज होणार. तिसऱ्या महिन्यात आपण 1 मार्चला ड्रॉइंग घेतली म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ठीक आहे. मग असे तुम्ही महिने मोजणार आणि लिहिणार का. ठीक आहे. पहिले ड्रॉइंगचे 12 महिने, त्यानंतर 11 महिने, 10 महिने, 9 महिने, 8 महिने, 7 महिने. ठीक आहे. तर असे करत बसाल तर तुमचे कधी सॉल्व्ह होणार क्वेश्चन. ठीक आहे. त्यासाठी इथे ठराविक फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल आणि त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला ॲव्हरेज पिरियड काढता येतो ड्रॉविंगचा. ठीक आहे. मग तो ॲव्हरेज पिरियड कसा काढायचा. ॲव्हरेज पिरियड इज इक्वल टू टोटल पिरियड इन मंथ डिवायडेड बाय 2 + 1. मग या ठिकाणी मग ॲव्हरेज पिरियड इथं आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे. मग आपण प्रत्येक महिन्याचं कॅल्क्युलेशन करू शकत. पहिल्या 10,000ला आपण 12 महिन्याचा इंटरेस्ट चार्ज करणार, दुसऱ्या 10,000ला 11 महिन्याचा, तिसऱ्या 10,000ला 6 महिन्याचा. ठीक आहे. एवढे कॅल्क्युलेशन करायला वेळ नाही त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल डायरेक्ट सूत्र अप्लाय करावं लागेल. ॲव्हरेज पिरियड काढण्यासाठी सूत्र ॲव्हरेज पिरियड इज इक्वल टू टोटल पिरियड इन मंथ. ठीक आहे. टोटल पिरियड इन मंथ + 1 डिवायडेड बाय 2. टोटल पिरियड इन मंथ म्हणजे आपण किती महिन्याची ड्रॉविंग घेतली आहे. प्रत्येक महिन्याला महिन्याच्या सुरुवातीला पार्टनर अमाऊंट विड्रॉ करतो. ठीक आहे. मग या ठिकाणी टोटल पिरियड किती आहे 12 महिने + 1 करायचा त्याच्यामध्ये. ठीक आहे. महिन्याच्या सुरुवातीला असेल तर +1, महिन्याच्या शेवटी जर ड्रॉविंग असेल तर -1. ठीक आहे. मग 12 मध्ये +1 करा भागिले 2 करा म्हणजेच काय तर 13 भागिले 2 म्हणजेच 6.5 महिने. इथे ॲव्हरेज पिरियड किती आला 6.5 महिने. मग आता इथे आपल्याला ड्रॉविंग कॅल्क्युलेट करायची 1,20,000 गुणिले 8 भागिले 100 करा आणि पिरियड किती घ्यायचा 6.5 महिने. ठीक आहे. 6.5 महिने कितीपैकी 12 पैकी. मग ड्रॉविंगची अमाऊंट कॅल्क्युलेट करा ती येते 5,200. याच्यामध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं जाईल. तुम्हाला ड्रॉविंगची अमाऊंट सांगितली जाते आणि पर मंथ ड्रॉविंग एक तर बिगिनिंगला विड्रॉ केली म्हणून सांगितलं जाईल किंवा द एंड ऑफ विड्रॉ केली जाईल सांगितलं जातं किंवा मिडलमध्ये विड्रॉ केली जाते हे सांगितलं जाईल. ठीक आहे. 3 सिच्युएशन आहेत ड्रॉविंग विड्रॉ करण्याच्या ज्यावेळेस दर महिन्याला ठराविक रक्कम विड्रॉ केली जाते. ठराविक म्हणजे सेम अमाऊंट विड्रॉ केली जाते. तर या सूत्रांनी ते कॅल्क्युलेशन होतं. मग ॲव्हरेज पिरियड कसा काढला जातो. ॲव्हरेज पिरियड जर आपण ॲट द बिगिनिंग ऑफ मंथ घेत असेल तर या ठिकाणी ॲव्हरेज पिरियड कसा काढायचा. टोटल पिरियड म्हणजे 12 महिने. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी टोटल 12 महिनेच असणार. ठीक आहे. 12 + 1 भागिले 2 हे सूत्र घ्यायचं. आता तुम्हाला हे सगळं लिहित बसण्याची गरज नाही. डायरेक्ट 12 + 1 भागिले 2 म्हणजेच ॲट द बिगिनिंग 6.5 महिन्याची ड्रॉइंग कॅल्क्युलेट होते, इंटरेस्ट कॅल्क्युलेट होतो. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. ॲट द बिगिनिंग आपण किती महिन्याचा इंटरेस्ट चार्ज करणार 6.5 महिने. आता इथे काय सांगितलं व्हेन द अमाऊंट विड्रॉन ॲट द एंड ऑफ ईच मंथ. महिन्याच्या शेवटी आपण विड्रॉ करतोय. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आधी आपण काढू. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग
इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आपण कशी काढणार, टोटल ड्रॉविंग किती आहे 1,20,000 गुणिले इंटरेस्ट रेट किती 8% भागिले 100 करा, गुणिले इथं आपल्याला पिरियड घ्यायचा आहे. ठीक आहे, मग आपण इथे ॲव्हरेज पिरियड काढू. ॲव्हरेज पिरियड कसा काढायचा आहे, टोटल पिरियड इन मंथ -1 करायचा. इथं काय करायचं, इथं प्लस नाही करायचं, इथं मायनस करायचा कारण महिन्याच्या शेवटी ड्रॉविंग आहे. ठीक आहे, भागिले 2. मग इथे किती येईल 12 - 1 येईल. ठीक आहे, भागिले 2 म्हणजे इथं किती येतं 11 भागिले 2 म्हणजेच. मग आता इथे ॲव्हरेज पिरियड कसा काढला आपण, ॲव्हरेज पिरियड काढला टोटल पिरियड इन मंथ, टोटल पिरियड घेतला -1 करायचा. ठीक आहे, सुरुवातीला असेल तर +1 करायचा, एंडिंगला असेल तर -1 करायचं, भागिले 2 घ्या. ठीक आहे, 12 - 1 डिवायडेड बाय 2 मग किती येतं 11 डिवायडेड बाय 2 म्हणजेच या ठिकाणी इंटरेस्ट किती चार्ज होणार 5.5 महिन्याचा. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग किती आहे 1,20,000 गुणिले 8 भागिले 100 गुणिले 5.5 महिन्याचा इंटरेस्ट चार्ज करा, तो येतो 4,400. ठीक आहे, 6.5 महिन्याचा किती आला 5,200. त्यानंतर व्हेन द अमाऊंट विड्रॉन ॲट द मिडल ऑफ इच मंथ. ठीक आहे, प्रत्येक महिन्याच्या मिडलमध्ये जर ड्रॉविंग होत असतं मग तेव्हा सूत्र वापरायचं, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग इज इक्वल टू ड्रॉविंग किती आहे 1,20,000 गुणिले 8 भागिले 100 गुणिले आता ॲव्हरेज पिरियड तुम्हाला घ्यावा लागेल. मग ॲव्हरेज पिरियड कसा काढायचा, ॲव्हरेज पिरियड इज इक्वल टू टोटल पिरियड इन मंथ डिवायडेड बाय काय करायचं 2 करायचं. ठीक आहे, टोटल पिरियड किती आहे 12 महिने भागिले 2 मग किती येतं 6. ठीक आहे, मग या ठिकाणी इंटरेस्ट कितीचा चार्ज होणार 6 मंथ. या ठिकाणी बघा 1,20,000वर 6 महिन्याचा इंटरेस्ट चार्ज करा, इंटरेस्ट किती येतोय 4,800. ज्यावेळेस ड्रॉविंग ही जी पर्टिक्युलर अमाऊंट आहे दर महिन्याला तेवढीच अमाऊंट विड्रॉ होते, पण डिफरन्सिएशन कुठं केलं जातं तुम्हाला कधी ॲट द बिगिनिंग ऑफ मंथ. ड्रॉविंग कधी सांगतात बिगिनिंग ऑफ मंथ, ड्रॉविंग अमाऊंट विड्रॉ कधी होते महिन्याच्या सुरुवातीला विड्रॉ होते हे सांगितलं जातं. त्यानंतर अमाऊंट कधी महिन्याच्या मिडलमध्ये होते म्हणजे 15 तारखेला ड्रॉविंग होते, आणि अमाऊंट विड्रॉ कधी होते ॲट द एंड ऑफ मंथ. ठीक आहे, महिन्याच्या शेवटी विड्रॉ होते. तर या पद्धतीने ट्रान्झॅक्शन सांगितले जातात किंवा या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल दिलं जातं. मग आता जेव्हा आपली ड्रॉविंग बिगिनिंगमध्ये महिन्याच्या सुरुवातीला त्यावेळेस आपण पिरियड किती घेणार, पिरियड घेणार 6.5 महिने. ड्रॉविंगवर इंटरेस्ट किती चार्ज होणार 6.5 महिन्याचा. ठीक आहे, कोणत्या सूत्रानुसार मग ॲव्हरेज पिरियड आपण काढणार, ॲव्हरेज पिरियडचं सूत्र काय टोटल पिरियड इन मंथ +1 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, ॲव्हरेज पिरियड म्हणजे 12 महिन्याचे आपण ड्रॉविंग चार्ज केली, 12 + 1 भागिले 2 म्हणजे 13 भागिले 2 म्हणजे 6.5 महिन्याचा इंटरेस्ट बिगिनिंगला चार्ज होतो. म्हणून एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, बिगिनिंग 6.5 महिने, एंडिंग 5.5 महिने आणि मिडलमध्ये जर ड्रॉविंग असेल तर 6 महिने. ठीक आहे, हे इंटरेस्टचा पिरियड लक्षात ठेवा कारण 12 महिने तर चेंज कुठे होऊ शकत नाही, कॅलेंडरचे महिने चेंज होणार नाहीत, त्यामुळे हे सूत्र चेंज होणार नाही, हे कॅल्क्युलेशन सेम राहणार आहे. ठीक आहे, ड्रॉविंगची अमाऊंट किती चेंज होऊ द्या, कमी होऊ द्या, वाढू द्या, आपल्याला काही देणं घेणं नाही. फक्त बिगिनिंग जर ड्रॉविंग बिगिनिंग डेटला असेल तर 6.5 महिन्याचा इंटरेस्ट चार्ज होतो. ज्यावेळेस ड्रॉविंग एंडिंग डेटला महिन्याच्या शेवटी आहे त्यावेळेस 5.5 महिन्याचा चार्ज होतो, आणि ज्यावेळेस ड्रॉइंग मिडलमध्ये सांगितली आहे तर 6 महिन्याचा इंटरेस्ट चार्ज होतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पल दिले आहे की विशिष्ट अमाऊंट दर महिन्याला विड्रॉ केली जाते, इथं काय सांगितलं 10,000 रुपये दर महिन्याला विड्रॉ केले जातात. ठीक आहे, मग इंटरेस्ट कसा चार्ज होणार, जर ही ट्रान्झॅक्शन महिन्याच्या सुरुवातीला होत असेल तर पूर्ण वर्षाची ड्रॉविंग किती आहे 1,20,000. 1 लाखावर इंटरेस्ट किती चार्ज होईल 8% इंटरेस्ट चार्ज होईल. महिने ॲव्हरेज पिरियड किती येईल 6.5 महिने. ठीक आहे, एंडिंगला जर महिन्याच्या शेवटी जर विड्रॉ केली जात असेल अमाऊंट तर 5.5 महिन्याचा इंटरेस्ट चार्ज होतो, आणि महिन्याच्या मिडलमध्ये जर अमाऊंट विड्रॉ होत असेल तर 6 महिन्याचा इंटरेस्ट चार्ज होतो. तर आपण ह्या सूत्राप्रमाणे कॅल्क्युलेशन केले 1,20,000वर 6.5 महिन्याचा इंटरेस्ट 8% किती आला 5,200. 1,20,000वर 5.5 महिन्याचा इंटरेस्ट 8% 4,400, आणि 1,20,000वर 6 महिन्याचा इंटरेस्ट किती आला 4,800. म्हणजेच ड्रॉविंग बिगिनिंगची हे सांगितलं तर 6.5 महिन्याचा इंटरेस्ट चार्ज होतो, तो आहे 5,200.
त्यानंतर एंडिंगला सांगितलं तर 5.5 महिन्याचा इंटरेस्ट चार्ज होता, तो किती आला 4400. आणि मिडलमध्ये जर सांगितलं 6 महिन्याचा इंटरेस्ट चार्ज होईल आणि तो या एक्झाम्पलमध्ये किती आला 4800. ठीक आहे. हा पॉईंट तुम्हाला खूप छोटासा वाटतो, पण इंटरेस्टसाठी कॅल्क्युलेशनसाठी थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि आय होप तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.